पहिले तर विलासजी मी इकडे विनंती करणार की महिलांना महिलांचे समर्थन करायचंय. हम्म. पंचायत राज बद्दल आम्ही कधी पण नाही सांगितलं हे श्रेय आम्हाला द्या. काँग्रेस पार्टीने जे केलं त्यांना पण आपण श्रेय देऊ. आता जे 14 लाख आहे महिला, जे सशक्त महिला आहे पंचायत मध्ये, तर त्यांनी जे काम केलं त्यांचे पण अभिनंदन. तुम्ही कौतुक करा ना. आणि तुम्ही असंच प्रस्तुत करतात की बघा हे जे आरक्षण आहे, नारी शक्ती वंदन, हे एक इलेक्शन स्टंट आहे. मला विचारायचं आहे की जेव्हा 50% इन्क्रीज आहे सीट्स मध्ये, 543च्या 816 आहे आणि तिथे 273 महिलांना संधी भेटते आणि तिथे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे पण महिलांना संधी भेटते. तर तुम्हाला कौतुक नाही करायचंय तर किती टीका करणार? आणि त्यांना फक्त आपत्ती, आता पण जे सोनिया गांधींनी पत्र लिहिलेले आहे त्याच्यात मला हसी येत की तुम्ही होते काँग्रेसची अध्यक्षा. 1996 मध्ये काय झालं, 1998 मध्ये काय झालं, 2003 मध्ये काय झालं, 2008 मध्ये काय झालं, आणि आता 2020 आम्हाला ही संधी भेटतील 2029 साठी. तर तुम्हाला पण ताई, तुम्हाला पण तिकीट भेटतील. तर धन्यवाद तुम्ही देणार आदरणीय मोदी साहेबांनाच. झालं तर निश्चितच देऊ. पण मला सांगा 543च्या 816 जागा होणार आहे, बसायला जागा आहे का? एवढी तरी व्यवस्था आहे का तिथे, की फक्त गाजरच दाखवणार आहे? शायनाजी तुम्ही सुद्धा आमदार झाल्या पाहिजे. नाही, आधी नवीन संसद बांधली ना, त्यासाठी नवीन संसद बांधली ना नवीन. तुम्ही पहिले आयडेंटिफाय करा तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सी कोणता आहे. तुम्ही आयडेंटिफाय करा तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सी काय आहे. माझी कॉन्स्टिट्युएन्सी बघा, कारण मी सांगू तुम्हाला निवडून आलेली आहे. मी मागच्या डिलिमिटेशनला काम सुद्धा केलेलं आहे शायनाजी. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मला माझी इच्छा आहे बडे मुद्द्याच्या डिबेट मध्ये आता डिबेट करणाऱ्या दोन्ही महिला संसदेत दिसल्या पाहिजेत. दोघींना सुद्धा शुभेच्छा माझ्या. सभागृहात तुम्ही दिसलं पाहिजे दोघींनी सुद्धा, आणि तिथं डिबेट करायला पाहिजे तुम्ही. विलासजी, इथपर्यंत काय आहे वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे. तुम्ही सिनियर जर्नलिस्ट आहे, तुम्ही बघितलं किती संघर्ष महिला करते. आणि काय आहे आमचं वस्तुस्थिती की एक फ्लॉवर पॉट किंवा एक वाज लिव्हिंग रूम मध्ये आम्हाला डायनिंग टेबल वरती चर्चा करायचा आहे, निर्णय घ्यायचा आहे. 50% जे हे महिला संख्या आहे पूर्ण देशमध्ये, त्यांचे नेतृत्व करायचं आहे. एज्युकेशन असो, हेल्थ केअर असो, मटर्निटी राईट्स असो, वर्क स्पेस असो, सिक्युरिटी महिलांसाठी, हे सगळं आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, अलिकेशन्स घ्यायचं आहे. फक्त असं दाखवायचं नाही की आम्ही काय बेचारी. एक्झॅक्टली, आणि तीच अपेक्षा आहे, अगदी हीच अपेक्षा आहे या देशातल्या महिलांना अपेक्षा आहे. आणि कदाचित आता बघा सगळं चित्र बदललं जाणार आहे. उद्या डिबेटमध्ये जसं आज केवळ आजच्या पुरतं नाहीये, या पुढच्या काळात राजकीय दृष्ट्या डिबेट शो मध्ये सुद्धा 50% पेक्षा जास्त तुम्हाला महिला दिसणार आहेत पुढच्या काळामध्ये. टीव्हीच्या प्रेक्षक सुद्धा महिला दिसतील तुम्हाला. आज डिबेट बघणाऱ्या सुद्धा महिला दिसणार आहेत. हे सगळे बदल आपल्याला दिसतील. वृषालीताई आपल्या सोबत आहेत, सामाजिक दृष्ट्या त्या सजग आहेत, या विषयावर अनेक वर्ष काम करतायत. वृषालीताई, तुम्हाला काय दिसतं हे विधेयक आल्याच्या नंतर, हे लागू झाल्याच्या नंतर सामाजिक परिवर्तन काय होऊ शकतं? महिलांच्या आयुष्यात काय बदल होऊ शकतो? देशाच्या राजकारणात काय बदल होऊ शकतो? खरंच हा देशाच्या लोकशाहीचा टर्निंग पॉइंट ठरू शकेल का? विलासजी, आता सायनाजी आणि संध्याजी जणू काही हे विधेयक आलं असं समजून त्या एकमेकीशी ज्या पद्धतीनं बोलतायत, पण हे विधेयक मंजूर होऊन त्याचा कायदा पारित होण्यामध्ये मधली जी अजून काही बॅरियर्स आहेत, अडथळे आहेत, किंवा जे मार्गी लावलेले नाहीत, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे. आता जनगणना 2011 नंतर झालेलीच नाहीये. खर तर 2021ला व्हायला हवी होती. आज 2024 साल आहे आणि 2011च्या जनगणनेनुसार आपण जर हे महिला आरक्षण विधेयक पारित केलं तर खूपच गोंधळ उडणार आहेत. तर त्यामुळे जनगणना झाली पाहिजे आणि ती जातीय जनगणना झाली पाहिजे अशी आमची मागणी का आहे. तर जेव्हा जातीय जनगणना होईल तेव्हाच
आपल्याला किती महिला विकास झालेला आहे, कुठल्या जातीतल्या महिलांचा विकास झालेला आहे, अल्पसंख्याक महिला आज कुठे आहेत, हे सगळं चित्र स्पष्ट होईल. पण तो 2011च्या जनगणनेचा किंवा जातीय जनगणनेचा मुद्दा जो अद्याप सोडवलेला नाही. मला महिला चळवळीतली कार्यकर्ती म्हणून स्वतःला याचं मगासपासून नारी शक्ती वंदना असा जो उल्लेख होतोय त्यालाच माझा मुळात विरोध आहे. कारण संविधानानं आम्हाला जी समता आणि समानता दिलेली आहे त्याच्यावर आधारित हे अजिबात नाव नाही. नारी शक्ती आणि वंदना म्हणजे आज आपण काय आहे की इतकं बलात्काराचं प्रमाण वाढलेलं आहे, असुरक्षितता आहे, बलात्कारितांना आपण सोडून देतो आणि हे सगळं असताना आपण नारीला वंदन असं जेव्हा अधिनियमाचं नाव देतो तर आम्हाला महिलांना देवी व्हायचं नाहीये, दासी पण व्हायचं नाहीये, उपभोगाची वस्तू नाही व्हायचंय. तर आम्हाला जेव्हा माणूस म्हणून या राजकारणामध्ये सहभाग मिळेल, आपण वारंवार आमदारपती खासदारपती उल्लेख केलात आणि दुर्दैवानं आज ते चित्र आहे. तर ते चित्र दूर झालं पाहिजे. अपवादात्मक उदाहरणं असतील चित्र नसणारे, पण आपल्याला सोबत घेऊन जाणारच चित्र आज दिसतं. आता आपणाला जेव्हा मगासपासून उल्लेख झाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे हे प्रमाण, पण 33% आरक्षण घेताना हा जनगणनेचा तर मुद्दा आहेच. आणखी मगाशी कोणीतरी सायना मॅडम म्हणाल्या बहुतेक डिलिमिटेशनचा जो मुद्दा काढला त्यांनी. आता जर ही पुनर्रचना आपण करायची ठरवली तर ही पुनर्रचना कशी केली पाहिजे याच्यावर सुद्धा एकमत नाहीये. बरं, म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर करायचं की कसं करायचं? तर ही पुनर्रचना आता कशी आहे की आपल्याला माहितीये की दाक्षिणात्य आणि आपणाला उत्तर प्रदेशातली जेव्हा तुलना आपण करायला जाऊ तेव्हा खासदारांचं प्रमाण या दाक्षिणात्य भागामध्ये कमी असणार आहे. कारण उलट तिथं सुधारणा झालेल्या आहे. बरोबर, तिथं महिलांना समतेचा विचार मिळालेला आहे. तो सुद्धा एक निश्चितपणे वादाचा मुद्दा आहे आणि पुढच्या काळात कदाचित त्याच्यावरती म्हणजे पुढच्या 3 दिवसात खरं तर याच्यावरती एक मोठं घमासान सुद्धा आपल्याला दिसणार आहे. प्रादेशिक वाद देशाला परवडणारा नाहीये, तो होता कामा नये. चर्चा नक्की व्हायला हवी, पण एक प्रादेशिक वाद यातून उभा राहण्याचा शक्यता सुद्धा आपल्याला दिसते. आता खरी तर चर्चा कशाला व्हायला पाहिजे? विशेष अधिवेशन का भरवलं? जनगणनेचा प्रश्न सुटलेला आहे का? डिलिमिटेशन आपण का ठेवलेलं आहे? या प्रश्नावर खरं तर चर्चा व्हायला पाहिजे. आणि ते 29 साली 7 वर्षांनी का येणार आहे? आत्ताच आपण आलं असा जो जल्लोष करतोय ना तो नाही झाला पाहिजे असं मला वाटतं. त्यातल्या त्रुटीवर आपली चर्चा झाली पाहिजे. ठीक आहे शायनाजी, आता त्यांनी जे मुद्दे मांडले त्यांचं म्हणणं अनेक अजून अडथळ्यांची शर्यत बाकी आहे. ह्या अडथळ्यांची शर्यत पूर्ण करा आणि नंतर मग खऱ्या अर्थानं तुम्ही सांगा, त्याचे ढोल वाजवा, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे. प्लीज. मला फक्त हे सांगायचंय, पहिले आम्हाला संधी द्या, त्यानंतर तुम्हाला जे चर्चा करायचं करा. कारण बघा सरपंचला पण घेऊन किती असं वाईट, वाईट तर सोडा, वाईट आणि खरं जे आहे ते आहेच. सरपंच पती होते, आता सरपंच पती आहे का? आता महिलांना संधी दिलं तर त्यांनी त्यांची क्षमता प्रमाणे काम केलं आणि आता त्याप्रमाणे तुम्ही बघितलं जिथे 33% आरक्षण होते तिथे आज 50% पण आहे महिला. पण शैनाजी एक शंका सातत्याने उपस्थित केली जाते की प्रस्थापितांच्या या राजकारणामध्ये, पैशाच्या आजच्या या राजकारणामध्ये, मला काही नकारात्मक बोलायचं नाही पण तो एक अँगल आहे याच्यातला, की सामान्य कुटुंबातली महिला या राजकारणात उभी राहील की प्रस्थापित घराण्यातल्या ज्या महिला आहेत त्या पुढे केल्या जातील. हे किती चॅलेंज असणार आहे? मला वाटते की जेव्हा